नागपुर के यशोधरानगर थाना क्षेत्र में पुलिस ने नशे के कारोबारी पर बड़ी कार्रवाई की है। गुप्त सूचना के आधार पर मंजरी परिसर में छापेमारी पर पुलिस ने गांजा बेच रहे आरोपी अदिल शेख को गिरफ्तार किया। तलाशी के दौरान आरोपी के कब्जे से करीब 224 ग्राम गांजा बरामद किया गया। पुलिस के अनुसार आरोपी पहले से भी आपराधिक रिकॉर्ड में है। बाद में उसने बताया कि बरामद मादक पदार्थों को जब्त कर आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामले भी दर्ज किए गए। फिलहाल आरोपी से पूछताछ जारी है और पुलिस यह पता लगाने में जुटी है कि गांजा कहाँ ले जाया जा रहा था। इसी के साथ किन किन लोगों को इसमें शामिल किया गया था। मामले के आगे की जांच यशोधरानगर पुलिस कर रही है। यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिस शेख सर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मांजरी परिसरामध्ये आदिल नावाचा इसम हा गांजाची विक्री करत आहे। त्यावरून आम्ही यशोधरानगरचे पोलीस तपास पथकाच्या टीमने नमूद ठिकाणी पंचांसमक्ष रेड कारवाई केली। तर इसम जो काही आहे शेख आदिल शेख करीम वय 42 वर्ष राहणार म्हाडा क्वार्टर प्लॉट नंबर 32 बिलाल नगर आजरी माजरी हा एकूण 224 ग्रॅम गांजासह मिळून आलेला आहे। त्याच्या ताब्यातून गांजा जप्त करून त्याच्या विरुद्ध कलम 8 क 20 ब 2 एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि मान्य न्यायालयातून त्याचा पीसीआर घेऊन पुढील आमचा तपास सुरू आहे। नमूदचा जो काही आरोपी आहे हा रेकॉर्डेड गुन्हेगार आहे। त्याच्यावरती यापूर्वीही एनडीपीएसचे गुन्हे दाखल आहेत। तसेच हा जो काही कारवाई आहे संपूर्ण ती यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, डीसीपी नित्यानंद झा सर, एसीपी रोहित ओवळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये यशोधरानगरचे तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कंसे, पोहवा प्रशांत कोडापे, पोलीस शिपाई साजिद, पोलीस शिपाई राहुल, नितेश, राकेश यांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। आम्ही यशोधरानगर पोलीस स्टेशन मार्फत असं जनतेला आवाहन करतो आहे की त्यांना अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत, साठवणुकीबाबत काहीही माहिती असेल तर त्यांनी यशोधरानगर पोलीस स्टेशनकडे संपर्क करून याबाबत माहिती द्यावी। आणि तसेच यशोधरानगर पोलीस स्टेशन मार्फत अवैध धंद्यांवर कारवाई चालू आहे। त्याबाबत जनतेलाही आम्ही आवाहन करतो की त्यांनाही काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे।